अन्न-औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच राज्यामध्ये भेसळयुक्त अन्न व औषध निर्मात्यांवर त्यांनी कारवाई सुरू केली आहे. सिन्नर तालुक्यातील रामपूर शिवारात छापा टाकत विनापरवाना अनधिकृतरित्या विविध दुग्धजन्य पदार्थ बनावट खवा जप्त करत अधिकाऱ्यांनी तो नष्ट करत गुन्हा दाखल केलाय. सिन्नर तालुक्यातील भरतपूर येथील मिश्रा स्वीट्स येथेही अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकत अस्वच्छ वातावरणात उघड्यावर तयार होत असलेला खवा नष्ट करत गुन्हा दाखल केलाय. त्याचबरोबर नोंदणीही निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. शहा येथील आरोही दूध संकलन व शीतकरण केंद्र येथेही दुधाचे नमुने तपासत आढळून आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने या आस्थापनेलाही नोटीस बजावण्यात आली. दहिवडी रामपूर येथील दूध वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनावरही अन्न औषध प्रशासनाने कारवाई करत दणका दिलाय. अन्न व्यावसायिकांनी स्वच्छता, सुरक्षित अन्न उत्पादन, साठवणूक, हाताळणी व विक्री याबाबत अन्न सुरक्षा मानके व अधिनियम 2006 तसेच त्याअंतर्गत नियम व नियमांचं काटेकोर पालन करावं. नागरिकांनी कोणत्याही अन्न पदार्थांबाबत पारदर्शक स्वच्छता किंवा सुरक्षिततेबाबत शंका असल्यास अन्न व औषध प्रशासन विभाग नाशिक यांच्याकडे तक्रार करावी असं आवाहनही करण्यात आलंय. सिन्नर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी छापा टाकत सुमारे 17 लाखांहून अधिकचा मुद्देमाल नष्ट करत गुन्हा दाखल करण्यात आलाय. हेमंत पवार जो आहे हा याचा जो मुख्य सूत्रधार आहे, प्रथम याला अटक करावी आणि याच्याकडून सर्व माहिती घ्यावी. त्यावेळेस पूर्ण सगळ्या सिन्नर तालुक्यातील त्याच वेळेस दूध भेसळ दूर होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या सर्व प्रकाराची आम्ही वेळोवेळी फूड इन्स्पेक्टर तोरणे साहेब, संदीप तोरणे, आम्ही यांना माहिती देत होतो, पण ते काही टाळाटाळ करायचे. कधीच आमच्या त्यांनी कारवाईला प्रतिसाद दिला नाही. आम्ही मग कंटाळून आम्ही उपायुक्त माने साहेबांकडे तक्रार केली. मग माने साहेबांनी तोरणे साहेबांना याची माहिती न देता गुप्त माहिती ठेवून ही जी कारवाई केली, याच्यात हा एवढा माल सापडलेला आहे. तर जर तोरणे साहेबांनी जर आम्ही अगोदर सांगितलं असतं, त्याच वेळेस जर कारवाई केली असती तर अजून सुद्धा शेकडो गोणे, हजारो गोणे अजून सापडले असते. आणि आमचं सर्वात महत्त्वाची मागणी आहे की ह्या ज्या छाप्यापासून त्या तोरणे साहेबांना जे दूर ठेवलेलं आहे, तर मग ते तोरणे साहेबांच्या हातून तो गुन्हा दाखल का करावा? तोरणे साहेबांना सिन्नर तालुक्यातून त्यांची बदली करून दुसरीकडे घ्यावा, अन्यथा इथं उपायुक्त कार्यालयासमोर मोठे आंदोलन करण्यात येईल, हा आपला इशारा. सिन्नर तालुक्याच्या शहा, कारवाडी, पुतळेची वाडी आणि निगनवाडी या ठिकाणी अन्न औषध प्रशासनाने शनिवारी जी छापे टाकले, त्या छाप्यामध्ये 8,400 किलो ही दुधामध्ये मिक्स करते ती पावडर सापडलेली आहे. अजून 50-60 किलो खवा जप्त करण्यात आलेला आहे. आणि ही जी हजारो किलो पावडर आहे, ही तालुक्यात संपूर्ण ठिकाणी हिचं वितरण होत राहतं. आज त्या फक्त एकच व्यक्तीवरती गुन्हा दाखल झालेला आहे. आमचं असं म्हणणं आहे का ज्या व्यक्तीवर जो गुन्हा दाखल झाला हा फक्त एक प्यादा आहे आणि त्याचा जो मुख्य सूत्रधार अजून जो आहे, काय नाव त्याचा, स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह सुधाकर भगत, वावी.